जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हॉट्सअप मेसेज आधारे हरवलेल्या एका आजींना त्यांच्या नातलगांपर्यंत पोहोचवले आहे। सोलापूर शहर जवळील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेले 72 तासापासून एक आजी निपचित बसून आहेत, असा मेसेज मुंबई ग्रुपवरून सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लोकांना दिसला। त्यात मेसेज पाठवणाऱ्यांचे नाव, पत्ता, नंबर काहीही नव्हते। फक्त सोलापूर नाव वाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्तिताईंना फोन करून शोध घेण्यास विनंती केली। तो ब्लॅक मेसेज भक्तिताईंनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज लिहिणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्यातर्फे मेसेज लिहिणारे बाळे भागातील दीपक कर्की यांचा शोध लागला आणि आजी त्यांच्याजवळ असल्याचे कळले। यातूनच आटपाडी पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल झाल्याचे भक्तिताईंना कळले। त्यानुसार हालचाली करून पूर्ण माहिती घेऊन करसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथून या आजींना नातवाला सोलापूरला बोलावून घेऊन त्यांची कागदपत्रे, ओळख पटवून आजीशी सविस्तर बोलून समजूत काढून आटपाडी पोलीस ठाण्याला संपर्क करून पंढरपूर येथे दर्शनास येऊन 2 महिन्यापासून हरवलेल्या आणि सोलापूर येथे सापडलेल्या आजींना सुखरूप नातलगांच्या स्वाधीन केले। 72 तासात बिस्किटे खाऊ घालून आजीची काळजी घेणारे, त्या बाबतीत मेसेज पाठवणारे दीपक कर्की तसेच या कामी मदत केलेल्या प्रत्येकांचे भक्तिताईंनी आभार मानले आहेत। तसेच अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी ज्येष्ठ मंडळी हरवण्याची अगर नातलगचं त्यांना वाऱ्यावर सोडून जाण्याचे प्रकार वाढले असल्याबाबत दुःख व्यक्त करून नागरिकांना सतर्क राहण्याबाबत विनंती केली आहे।